साठ वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले. काका येऊ का? अरे माधव ये ये. दत्ता ये रे बसा. चहा घेणार ना? हो चालेल. काही नको, आम्ही चाय पिऊ गेलेलं नाही. कामा दत्ता. अरे काम काय होत राहतीलच रे, पण चहा घ्या ना थोडा. सदा ए सदा 2 स्पेशल चहा सांग. होय. अरे हे नेने वकिलाचं ऑफिस असलं तरी तुम्ही घरचेच ना रे. चहा प्यायल्याशिवाय कसं जाता येईल बरं? मी घरी आल्यावर हक्कानं चहा घेतो की नाही मागून. हो हो हो. उन्हाळा सुरू झाला म्हणून काही लोक टाळतात चहा पिण्याचं, पण आम्हाला सवयच आहे रे. ती कशी जाणार? अण्णांना सुद्धा चहाची खूप आवड. इथं आले ना की तासाभरात 3-4 चहा व्हायचे आणि मग गप्पा रंगायच्या. सगळं बदललंय आता. पूर्वी कसं गावात बरं वाटायचं. तुला तर लहानपणीचं गाव दिसतही नसेल आता. हो, आता इतकी वर्ष झाली म्हणजे बदल हा होणारच. सगळे गाव सोडून निघाले मुंबईला. मे महिन्यात गर्दी होते तेवढीच. मला सुद्धा मुंबईला लवकर जावं लागणार आहे. होय, कधी जातोयस? हो, अजून नक्की नाही, पण लवकरच जाईन. पण त्याआधी प्रॉपर्टीची सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करावी लागेल ना. करू की. पण ती रस्त्यालगतची जमीन त्याचं. माधव कसं आहे ना की जे झालं ते झालं, पण तोच विषय आपण सगळ्यात राहणार का? आपण पुढे जायचं नाही का? मी फक्त प्रामाणिकपणे इतके वर्ष काम केलं, कसलीही अपेक्षा ठेवली नाही. पण जाता जाता अण्णांनी ती जमीन माझ्या नावावर केली. त्यांची तशी इच्छा होती. अण्णांची काही इच्छा नव्हती. दत्ता, तू थांब रे. तू काय बोलणार नाहीस? तू का माहित नाही अशा माणसाशी काय बोलायचा? हे असं मुळमुळीत बोलून काय होत नाही. दत्ता काय बोलतोयस? खरा काय बोलतोय तुम्ही? काय हास ना ते कळलं हा आमका. प्रामाणिकपणाने काम करत म्हणतास आणि जमीन स्वतःच्या नावावर करू बघतास. हे तुमचं प्रामाणिकपणा? आतल्या गाठीचं हस तुम्ही. दत्ता शब्द सांभाळून वापर. दत्ता शांत शांत हो. हो हो. काय शांत बसू? हे बोलतात तर चालतं. काय चुकीचं बोललो मी? अरे दत्ता आवाज खाली घे. हे तुमचं घर नव्हे. काय करणार अजून तुम्ही? काय करणार? अरे जमीन हडकू बघतास. हा हा जा, हडप करतो. काय करणार आहेस तू? काही एक वाकडं करू शकत नाहीस तू माझं. मी मनात आणलं ना तर तुझं घर, घराभोवतीची शेती, तुझे माड, तुझी कलम सगळं मी माझ्या नावावर करून घेऊ शकतो. तेवढी धमक आहे माझ्यात. सगळी कागदपत्र आहेत माझ्याकडं. तुम्ही घेऊन दाखवाच. मग काय करूचा आता आम्ही बघीन. काय करू शकणार आहेस तू? बेघर करून टाकीन तुला. कसं करशील तो बघताय. तुमका कायदा माहित असत, पण मी पण काय कमी नाही. तुझ्यापर्यंत मिळवून दाखव ना तुझं. मी मिळवीन. तुमच्या नाकावर टिचून मिळवून दाखवीन. दत्ता शांत हो. दत्ता नेने काका प्लीज. तू सांग ना तुझ्या भावाला. दत्ता शांत हो. मी बोलतो त्यांच्याशी. काय बोलणार तू? मी बोलतो त्यांच्याशी. तू बाहेर जा. वाद नको. दत्ता बाहेर थांब.
नेने काका, तुम्हाला दत्ताचा स्वभाव माहिती आहे. त्याला फार पटकन राग येतो. मी त्याच्या वतीने माफी मागतो. प्लीज घ्या ना, चहा घ्या ना. तुम्हाला चहाची सवय आहेच ना. सर चाय घ्यावा. चल. अरे काय झालं अभिरामा? असं काय बघतोस? नाही काही नाही. अरे काय झाला? कोणाक शोधतोयस? छाया कुठे आहे? छाया? त्याचं काय? ती कुठे आहे ते सांग आधी. अरे असाच आहे घरातच. घरात? होय. नाही. अरे काय झाला सांगशील? काय रे असो कित्याक बघतोस? तू इथे कशी? हय कसा म्हणजे? मी हयच असय. आणखीन खंय जातलय? अरे काय झालं अभिरामा? त्याच्याकडे असा कित्याक बघतोस? छाया घरी कधी आली? म्हणजे? मी छायाला बाहेर बघितलं. वेगळ्याच साडीत होती, वेगळ्याच वेशात. अरे पण त्या छायाच होता का? हो, माझी नजर नाही चुकणार. कर्म माझा. म्हणजे आजची साग भास झालेलं नव्हतो, ता छायाच होता. अभिरामा तरी मी तुका सांगत होते त्याच्यावर लक्ष ठेव म्हणून. ह्या असा बाहेर जाऊक लागला तर काय होईत काय सांगता येता काय? थांब, मी तिलाच विचारतो. थांब, विचारू नको. आता विचारल्यावर त्या काय करीत सांगता येत नाही. येळ काळ बघून विचारूक वया. अगं पण तिला विचारायला हवं. नाही, विचारूक तर लागणारच आहे, पण आता नाही. सगळ्यांनी या घरात काही केलेलं चालतं. सगळ्यांना सावरून घेतात, पाठीशी घालतात. माझा कोणी नाही विचार करत. छाया पाठीशी घालणे नाही मी, पण त्या कसा असा तुका माहित आहे. आणि ह्या सगळ्या घराच्या बाहेर गेला तर लोक तोंडात शान घालतील माझ्या. आधी ह्या सगळा काय हा आता बघूक वया. पण माझी छाया असा काय करीत असा वाटणार नाही मका. आई, तू छायाची बाजू घेतेस तशी माझी पण बाजू घे ना. दत्ता दादाला सांगून टाक की अभिरामचं लग्न देविकाशीच होईल, मध्ये कोणी नाही येणार. मी सकाळी तुका काय सांगितलंय? माहीत थांब. मी नार्वेकरांना लग्नाची तारीख काढायला सांगितली. काय? हो, कोणी विरोध केला तरी हे लग्न होणारच. अभिरामा कित्याक घाई करतस? सगळा शांत होऊ दे, नाहीतर पुन्हा घरात वाद. वाद होण्याचा प्रश्नच नाही. लग्न झाल्यावर मी आणि देविका वेगळे राहू. काय? ह्या घर सोडून जाणार तू? आवशिक सोडून जाणार? आई, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. आणि लांब गेल्यावर नातं संपेल असं नाही ना. माधव दादाला बघ, मुंबईला गेला, पण प्रेम आपुलकी कमी नाही ना झाली. इथे एकमेकांसमोर राहून वाद करण्यापेक्षा लांब गेलेलं बरं. म्हणजे तू पण या घर सोडून जाणार? मला सोडून जाणार तू? आई, तसं नाही ग. मला तुला सोडून नाही जायचं. आपण एक करू. लग्न झाल्यावर तू माझ्यासोबत चल, आपण एकत्र राहू. नाही रे अभिरामा, आता या घरातून माझा पाऊल बाहेर पडूचा नाही. माझी तिरडी उठली ती या वाड्यातूनच. माझे डोळे मिटा आधी तुम्हा सगळ्या भावंडांना एकत्र बघूचा होता माका. अभिरामा, म्हणून सांगते मी, घाई करू नको. ऐकशील ना माझा अभिरामा? अभिरामा, अभिरामा. माधव, तुम्ही काय माझ्यासाठी परखे नाहीत. अरे घरातलाच आहे ना रे मी. त्याच हक्काने तुमच्याशी बोलायला आलो ना. पण दत्ताचं बोलणं लागलंच ना रे मनाला.
मनात आणलं असतं ना मी तर तुमचं सगळंच घेतलं असतं, तुम्हाला घराबाहेर काढलं असतं. पण असं नाही करणार रे मी. अण्णांचा माझ्यावर विश्वास होता, त्यांचा विश्वास मी खरा करणार. ही जमीन माझ्या नावावर करताना अण्णांनी माझा विचार केला होता, मग मी असं कसं करेन? हो हो. मला काय जाते रे तुमचं घर, जमीन, शेती घ्यायला? एका कागदाचा खेळ आहे. कोर्टात जाऊन नुसती ऑर्डर पास करून आणायची आणि तुम्हाला बेघर करायचं. तुम्हाला बेघर करणं कठीण आहे का माझ्यासाठी? हो, पण तुम्ही तसं करणार नाही हे मला ठाऊक आहे. हो ना? नाही करणार. विश्वास आहे ना तुझा? पण एवढंच की अण्णांच्या इच्छेनुसार ती जमीन मला मिळायला हवी. हो ना, आपण बोलू या विषयावर. पण कागदपत्र अजून किती वेळ लागणार? हा आमचं बोलणं झालंच आहे. कागदपत्राचं विचारलंस? हो. काका, घरातल्या प्रॉपर्टी संदर्भात कागदपत्र मिळतच नाही आहेत. कागदपत्र मिळाली असती ना तर नेमकं कळलं असतं. माधव, कागदपत्र माझ्याकडे नाही आहेत. असती तर दिली नसती का? खयात पेपर? मला ठाऊक नाही. दत्ता, दत्ता, आपण घरी पुन्हा शोधू. चल निघूया, खूप उशीर झालाय. हा दत्ता, चल चल. वकील काका, येतो. हा ये. आणि काही लागलं तर मी आहेच. हो. जाऊबाई, ओ जाऊबाई. काय झालं गो सरिता? अहो, जाऊबाईसाठी खरवस केलंय, तो खाऊसाठी बोलवतोय. तू निलिमासाठी खरवस केलंय? वय, मी त्यांच्यासाठी करणार नाही काय? चांगला हा. आता दोघी जावा, बहिणी म्हणून राहा. मग तो नेनो वकीलच काय? कोणच घराकडे वाकड्या नजरेन बघूचा नाही. खरं. सरिता, हाक मारलीस तू? वय, या आधी बसा. काय झालं? बसा. इलय मी, थांबा. काय झालं आई? सूर्य पश्चिमेस उगवलो हा, पण बरा हा. म्हणजे? घेवा, खरवस घेवा. खरवस? हा. अचानक खरवस का केला? त्या बबन्याकडची म्हैस येली ना, म्हणून खरवस करूक मिळालो. पण एवढा सगळा खरवस मी एकटीने खाऊ? खा हो जाऊ बाय. मुंबईत काय तुम्ही विकत आणून खायत असाल, हा घरचो खावा. खरवस चांगला करता हो सरिता. खा गो. पण मुलांसाठी ठेवलाय ना? सगळ्यांसाठी ठेवलंय, आर्चिसासाठी पण ठेवलंय. हे आणि भाऊजी त्या नेने वकिलाकडून इले की त्यांका पण देत आहे. हे कसे इले नाही दोघे अजून? पेपर्स बघायचे असतील ना सगळे, त्यामुळे उशीर झाला. घे. कसो हा? छान. खरंच विकत आणलेल्या खरवसाला ही अशी चव नाही. खरंच खूप छान केलंय. आणखी देऊ काय? नाही नाही नको, जास्त गोड खात नाही मी. हे आणि भाऊजी त्या नेने वकिलाकडे गेले होत. आता काय ते बघतलंय रस्त्यावरच्या जमिनीचा. त्या वकिलांनी पेपर्स दिले तर ठीक, त्या रस्त्यावरच्या जमिनीचा सुटात हो. आमचा नशीब बघा कसा, त्या मांगरावरची जमीन इली. काय पिकत नाही तिकडे. काय करणार अशी जमीन घेऊन? ती नदीकडची जमीन इली असती, नाहीतर वरच्या आळीतली तर ह्यांनी काहीतरी 4 पिका लावल्यानी असती. नाहीतर गावात दुसरं कामधंदो काय हा बघताच ना तुम्ही. ती जमीन हमका मिळूक होई. मी काय म्हणते, तुमचा मुंबईत सगळा चांगला हा तसाच रवांदे. कुणाची नजर नको लागू ते. नजर लागणं वगैरे असं सगळं खोटं असतं सरिता. बरा तुमचा खरा. हा, पण हयसलो वाट तुम्ही सोडाल तर आमका भला होईल. सरिता, या सगळ्या गोष्टींमध्ये मी कधी पडलेले नाही. मग आता तरी का लक्ष घालेन? तू भाऊजींना सांग माधवशी बोलायला.
माधव काय तो घेईल निर्णय. झाला ते काय बोलतले नाही आणि आमच्या वाट्यात काय येऊचा नाही. आम्ही राबतो होय. बघितलाच आहे आपण किती कुणासाठी काय करा, कुणी आपल्यासाठी काय करणार नाही. आम्ही मरतय है उपाशी. दत्ता, अरे काय झालं? आज काय झाला आता नाही सांगितलंस तू? अरे आज फार काही नाही झालं. एवढ्या वेळ वकिलांबरोबर होतास, काय बोलले नाही वकील? अरे तू असताना जे बोलणं झालं तेच बोलत होतो आम्ही. मी बाहेर आल्यावर पण तास तास बोललात तुम्ही. अरे तुम्ही दोघं समोरासमोर असताना वादविवाद होत होते. शब्दाला शब्द उगाच वाढत होता, म्हणून मी तुला बाहेर उभं राहायला सांगितलं. आणि आमच्यात असं काही वेगळं बोलणं नाही झालं. म्हणजे तो वकील जमीन कशात घालीन? बघू आपण काहीतरी करू. हा अरे कोण? अरे रघु काका, आपले गुरव की काय? हा थांब, त्यांना भेटू खोया. तर त्यांना भेटून काय होणार आहे? तुका नाही कळूचा. अरे अरे ऐक काका, दत्ता, मी रघु काका, काका, रघु काका थांबा. रघु काका, रघु काका थांबा. आता माझी वाट किती अडवतोय? काका कसं सांगू तुमका घरात काय चालला. तुम्ही घरातून रागून गेल्यावर सगळं विचित्र घडता. हा त्यांनी तुमका काय फरक पडता? शिकलेली माणसं आहात ना तुमच्याकडे, त्यांना जाऊन सांगा, ती काय त्या बघतीत. काका असं बोलू नका, मी हात जोडतोय. आधी अपमान करायचो आणि मग पाया पडायचा, ही खायची रीत. अण्णा असताना कधी नायकांच्या वाड्यात माझा अपमान होत नाही, आणि ही मुंबईवाल्या पावला पावलाक माझा अपमान करतात. माझा सांगलेला पटना नाही त्यांना. आमचा हा ना विश्वास तुमच्यावर. तुम्हीच काय तर करा, घरावर जी संकट येतात ती दूर करा. केलं असतंय, पण आता माझ्या हातात रवाक नाही. आता तुम्ही आणि तो काय त्या बघून घ्या. हा मग माझी किंमत कळत तुमका. काका असं नका करू, मी पाया पडते तुमच्या. आता मी तुमच्या याच्यात पडतही नाही. तुम्ही काय त्या बघा, वाट सोड माझी. अहो काका, रघु काका, माझा बघितलंस ना काय होता. आता रघु काकाने सुद्धा पाठ फिरवल्यानी. दत्ता, होईल रे सगळं ठीक. हा हो हो हो. अरे अरे दत्ता, दत्ता ऐक तरी. अरे दत्ता, दत्ता शांत हो. बघू, शांत हो. ऐक माझं, शांत हो. दत्ता, तेव्हा ना घरी सगळे झोपले असतील नाही रे? कोणाक झोप लागलेली असणार? हो तेही खरंच म्हणा. मी तर सकाळपासून उपाशी. तू सुद्धा काही खाल्लं नसेल. भूक कशी लागणार माझा? त्या जमिनीचं काय तो एकदा सोक्षमोक्ष होया. करू आपण काहीतरी करू. हा नक्की. माधवा तुका नाही कळणार. काळजाचा तुकडा हाती जमीन. त्या जमिनीत मी ज्वात धरलं, कष्ट केले, राब राब राबलंय तिथं. दत्ता, मला माहित नाही का ते रे, तू लहानपणापासून खूप राबत आलास. मी कॉलेजसाठी मुंबईला गेलो, अभिराम हॉस्टेलला गेला. इथे सगळं तू सांभाळलंस. शाळेत न जाता तू घर राखलंस. अरे मी स्वतः पाहिले डोळ्याने. हे जे काय आहे ना ते सगळं तू उभारलंस. आणि हे कोणी नाकारू शकत नाही ना. मग माका सांग, ही अशी जमीन कुणी आयती घेत असत तर जीवाचं काय व्हायत? खरंय खरंय, पण ती जमीन हातातून गेली असं तर होत नाही ना. हो रे हो, काहीतरी मार्ग निघेल. काय मार्ग निघणार? हा तो वकील बघितलंस ना, सगळं जमीन घे हडपीन म्हणता. अरे ते रागाच्या भरात म्हणाले. पण ही तर जमीन हडपलंच ना. त्यानं जर ही जमीन घेतला तर ते का पचूची नाही. मी मेहनतीनं त्या जमिनीवर पीक उगवलाय. खरंय. अण्णांनी पण कधी लक्ष नाही घातल्याने मी आहे म्हणून. सगळं मीच केला.
खरं. आणि आता हा घशात घालत बघतोय. अरे हो, दत्ता काय झाला? आपण कुठे आलो होतो रे? हे लावूया. इतका वेळ झाला आपण चालतो. घर तर 2 मिनिटावर आहे. मग आपण इथे पण लय लांब इलाव घरापासून. पण मग इथे कसे आलो एवढ्या लांब? इलाव नाही, त्याने आपल्या काढला.